नमस्कार, मी मंजिरी बहाडकर. चैतन्य कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. मी लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणी किलर, रेकी हिलर अशा अनेक मोरॅलिटी. आज आपण बघणार आहोत की आपण आपल्या शरीराशी संवाद साधणार आहोत. आपण आपल्या शरीराकडून हवं तेवढं काम करून घेतो, पण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही किंवा त्याच्याविषयी आत्मीयता दाखवत नाही. तर आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. आता महत्त्वाचा आहे, पण आपण आपल्या इच्छेपोटी किंवा आपल्या हव्यासापोटी आपण आपल्या शरीरावर अतिशय ताण देतो आणि मग आपल्या शरीरात अनेक रोग निर्माण होतात. याला कारण आपणच असतो. रोग बाहेर नसतो, तर रोग आपण निर्माण करतो. तर हा रोग आपल्याला निर्माण करू द्यायचा नाही, यासाठी आपण आज आपल्या शरीराच्या काही भागांवर हितगुज करणार आहोत आणि पुन्हा दुसऱ्या भागात काही भागांवर हितगुज करणार आहोत. तर अशा ठिकाणी शांत बसा की जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. बसल्यानंतर पाठीचा कणा सरळ असला पाहिजे. आपले दोन्ही हात तळवे मांडीवर असले पाहिजे, त्या रिसेप्टिव्ह मोडमध्ये असले पाहिजे. त्यानंतर अलगद डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आता तुमच्या मनातले विचार पूर्णपणे संपलेले असतील. आता हळूहळू आपण आपल्या पायांकडे बघूया. बघा, आपण जेव्हा चालायला लागलो तेव्हा आपण पडत होतो, पण त्यानंतर आपण चालायला लागल्यापासून आज तागायत त्या पायांनी आपल्याला साथ दिली आहे. आपण उभं राहतो, त्या पायांच्या जीवावर आपण अनेक ठिकाणी फिरतो आणि त्याच्यामुळे आपलं जीवन सुखमय होतं. तर आपण त्या पायांना विचारूया बरं का, की कसे आहात तुम्ही? दुखतंय का? खुपतंय का? मी तुम्हाला जास्त त्रास देतोय का? त्याच्याकडून उत्तर येणार नाही, पण तुम्हाला नक्की माहिती आहे की मी माझ्या पायांचा जास्त उपयोग करते. तर त्यासाठी त्याला म्हणा धन्यवाद. यापुढे मी तुझी काळजी घेईन, कारण तू माझ्या जीवनात अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आता नंतर आपण पुढे येऊया आपल्या गुडघ्यांकडे. बघा, सध्या गुडघेदुखीचा खूप त्रास होतोय. का होतोय? तर आपण त्या गुडघ्यांवर अत्याचार करतोय, योग्य प्रकारे व्यायाम करत नाही आहोत, योग्य प्रकारे आपण अन्न ग्रहण करत नाही आहोत. तर आता आपण त्या गुडघ्यांना विचारूया, बघा कसे आहात तुम्ही? तुम्हाला ताण होतोय का? माझ्यामुळे त्रास होतोय का? तुम्हाला उत्तर नाही येणार, पण नक्की तुम्ही त्यांना त्रास देताय. तर त्यांना म्हणा, यापुढे मी तुझी काळजी घेईन, तुझ्यासाठी दक्ष असेल, कसं तुझी एनर्जी वाचवता येईल याकडे लक्ष देईन. त्यानंतर आपण आपला श्वास आपल्या पहिलं उजव्या तळपायातून सोडत आहोत असा विचार करा आणि तिथूनच घेत आहोत असा विचार करा. परत एकदा श्वास उजव्या तळपायातून घेतलाय, त्याच तळपायातून सोडलाय. नंतर डाव्या तळपायातून श्वास घेतलाय आणि पुन्हा त्याच तळपायातून सोडलाय. परत एकदा त्या तळपायातून श्वास घेतलाय आणि त्या तळपायातूनच सोडलाय. थोडा वेळ श्वासाला विश्रांती द्या. विश्रांती दिल्यानंतर आता हा श्वास उजव्या गुडघ्यातून येतोय असं कल्पना करा. प्रत्यक्षात येतोय की नाही हे बघू नका. आपण श्वास तिथून येतोय, तिथे तो हील करतोय आणि परत त्याच गुडघ्यातून सोडतोय. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, त्याच गुडघ्यातून सोडा. आता थोडा वेळ शांत बसा. आता डाव्या गुडघ्याकडे या. डाव्या गुडघ्यातून श्वास घेतला जातोय आणि त्याच गुडघ्यातून सोडला जातोय. परत एकदा एक श्वास घ्या, त्याच गुडघ्यातून घेतोय आणि त्याच गुडघ्यातून सोडतोय. आता आपण त्या पायाचेही धन्यवाद मानूया.
त्या गुडघ्याचेही धन्यवाद मानूया. आणि तुम्ही मला आत्तापर्यंत जी साथ दिली त्यासाठी मी तुमची अतिशय ऋणी आहे. असं म्हणून परत परत आपण आपल्या बसलेल्या ठिकाणी येऊया. दोन्ही हात एकमेकावर चोळूया, अलगद डोळ्यावर ठेवूया आणि हातापायांची हालचाल करून आत्ताच्या प्रेझेंट मोमेंटमध्ये येऊया.